मकर राशी 15, 16, 17, 18, 19, 20 जून खूप मोठं कांड होणार. नशिबाचे चक्र फिरणार. 7 दिवसात घडणार रहस्य. नमस्कार मित्रांनो, 15 ते 21 जून 2026 हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत विशेष ठरण्याची शक्यता आहे. कारण या आठवड्याची सुरुवात शक्तिशाली सोमवती अमावस्येने होत आहे. सोमवारी येणारी अमावस्या हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानली जाते. या दिवशी केलेली प्रार्थना, दानधर्म आणि सकारात्मक संकल्प अनेक पटीने फळ देतात असे मानले जाते. मकर राशीच्या लोकांसाठी ही सोमवती अमावस्या जुन्या अडचणींचा शेवट आणि नव्या संधीची सुरुवात घेऊन येत असल्याचे संकेत दिसत आहेत. मागील काही महिन्यापासून तुम्हाला काही गोष्टींबाबत मानसिक तणाव, अनिश्चितता किंवा प्रतीक्षा अनुभवावी लागली असेल. काही लोकांना आर्थिक अडचणी, काहींना नाट्यसंबंधातील गैरसमज, तर काहींना करिअरमध्ये अपेक्षित यश मिळवण्यात विलंब जाणवला असेल. पण आता ग्रहस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसत आहे. या आठवड्यात तुमच्या मनातील नकारात्मक विचार कमी होऊ लागतील. ज्या गोष्टींबाबत तुम्ही खूप काळ चिंतित होतात त्यावर मार्ग सापडू लागेल. विशेष म्हणजे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसेल. एखादे काम जे तुम्ही अनेक दिवस पुढे ढकलत होता ते पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. सोमवती अमावस्येच्या प्रभावामुळे पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. काही लोकांना अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. घरातील वातावरण शांत होईल. कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. काही जुने मतभेद मिटण्याचीही शक्यता आहे. त्या आठवड्यात तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. मकर राशीचे लोक स्वभावाने मेहनती आणि जबाबदार असतात. तुम्ही कोणतेही काम पूर्ण समर्पणाने करतात, त्यामुळे ग्रह तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ देण्याच्या तयारीत आहेत. व्यावसायिक करणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष शुभ ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन संधी मिळू शकतात. काही लोकांना जुन्या अडकलेल्या पैशांची वसुली याचे संकेत मिळत आहेत. आर्थिक बाबतीत मोठा लाभ नसला तरी परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष शुभ ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन संधी मिळू शकतात. काही लोकांना जुन्या अडकलेल्या पैशांची वसुली होण्याचे संकेत आहेत. आर्थिक बाबतीत मोठा लाभ नसला तरी परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्साहवर्धक आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्याचबरोबर भविष्यातील प्रगतीचे दरवाजेही उघडतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. प्रेमसंबंधामध्ये देखील सुधारणा दिसून येईल. जोडीदारासोबतचा संवाद वाढेल. गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या आयुष्यात मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. तर या आठवड्यात आध्यात्मिकतेकडे तुमचा कल वाढेल. मंदिरात जाणे, जप, मंत्र, ध्यान किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी होणे तुम्हाला मानसिक शांतता देईल. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्यास विशेष लाभ मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे, मात्र पुरेशी झोप आणि योग्य आहार घेणे आवश्यक राहील. मानसिक तणाव कमी झाल्याने शरीरात नवीन ऊर्जा जाणवेल. एकूणच हा आठवडा मकर राशीसाठी अशा प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. काही गोष्टी लगेच घडणार नाहीत, परंतु योग्य दिशेने सुरू झालेली वाटचाल भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकते. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. नवीन संधीचे स्वागत करा. तुमच्या मेहनतीचे फळ आता हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचू लागेल. सोमवती अमावस्येचा शुभ प्रभाव तुमच्या जीवनातील अंधार दूर करून नवीन प्रकाश निर्माण करण्यास मदत करेल. मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा एक संदेश घेऊन येतो. धैर्य सोडू नका, कारण तुमच्या जीवनातील चांगल्या दिवसांची सुरुवात आता होत आहे. हा आठवडा साधा आठवडा नाही. सोमवती अमावस्येच्या ब्रह्मांड तुमच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी हलवू लागले आहेत. अनेकांनाही बदल सुरुवातीला साधे वाटतील, पण पुढे जाऊन त्यांचा परिणाम खूप मोठा दिसू शकतो. करिअरबद्दल बंद दरवाजामधील रहस्य. आणि काही काळापासून तुम्हाला असे वाटले असेल की तुमची मेहनत दिसत नाही, तुमच्या कामाचे कौतुक होत नाही किंवा योग्य संधी हातातून दिसत आहे. पण या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला एक दैवी संकेत देत आहे. अचानक एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून फोन येणे, जुन्या ओळखीच्या व्यक्तीची भेट होणे किंवा एखाद्या नवीन प्रोजेक्टची चर्चा होणे. हे साधे योगायोग नाहीत, तर हे संकेत असू शकतात की तुमच्या करिअरमध्ये मोठ्या बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही आता काही होणार नाही असे समजून बसला आहात, त्याच गोष्टीतून अनपेक्षित यश मिळू शकते. ब्रह्मांड जणू तुम्हाला सांगत आहे की अजून हार मानू नका. योग्य वेळ जवळ आली आहे. प्रेम जीवनाच्या बाबतीत नियतीने लिहिलेली भेट असेल.
प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा काही गुप्त संकेत घेऊन येत आहे. जर तुम्ही आधीपासूनच नात्यात असाल तर जोडीदाराच्या वागण्यात अचानक सकारात्मक बदल दिसू शकतो. काही गैरसमज दूर होतील आणि मनातील अंतर कमी होईल. अविवाहित व्यक्तींसाठी तर हा काळ अधिकच मनोरंजक आहे. एखादी नवीन ओळख, सोशल मीडियावर आलेला मेसेज, अचानक झालेली भेट किंवा जुनी व्यक्ती पुन्हा आयुष्यात येणे हे नियतीचे संकेत असू शकतात. काही मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात अशी व्यक्ती भेटू शकते जिचा त्यांच्या भविष्यावर मोठा प्रभाव पडेल. सुरुवातीला ती व्यक्ती सामान्य वाटेल, पण पुढे जाऊन तिचे महत्त्व समजू शकते. तुमच्या आर्थिक जीवनात सध्या 2 शक्ती कार्यरत आहेत. एक बाजू जुन्या अडचणी आणि खर्च दाखवत आहे, तर दुसरी बाजू नवीन उत्पन्नाचे दरवाजे उघडत आहे. त्या आठवड्यात तुम्हाला एखादी नवीन कमाईची कल्पना सुचू शकते. काही लोकांना जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो. विशेष म्हणजे सोमवती अमावस्येनंतर अचानक झालेली छोटी आर्थिक संधी भविष्यात मोठ्या लाभाचे कारण बनू शकते. त्यामुळे कोणतीही संधी लगेच नाकारू नका. या आठवड्यात तुम्हाला काही विचित्र पण सकारात्मक अनुभव येऊ शकतात. वारंवार एखादाच आकडा दिसणे, अचानक जुन्या आठवणी समोर येणे, एखाद्या व्यक्तीचे नाव सतत कानावर पडणे, स्वप्नांमध्ये विशिष्ट संदेश मिळणे, शिवमंदिर किंवा धार्मिक स्थळाकडे मन ओढले जाणे, आध्यात्मिक मान्यतेनुसार असे अनुभव कधीकधी ब्रह्मांडाचे संकेत मानले जातात. ते तुम्हाला योग्य दिशेकडे नेण्याचा प्रयत्न करत असतात. मकर राशीसाठी या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश असा आहे की सध्या दिसणाऱ्या घटना अंतिम चित्र नाही, तर पडद्यामागे अनेक गोष्टी तुमच्या फायद्यासाठी जोडून आणल्या आहेत. ज्या गोष्टी आज उशीर होत आहे त्यामध्ये कदाचित मोठे कारण असू शकते. ब्रह्मांड तुम्हाला योग्य वेळ आणि योग्य व्यक्तीशी जोडण्याची तयारी करत आहे. कधीकधी नियती आधी मार्ग बंद करते आणि नंतर त्यापेक्षा मोठा दरवाजे उघडते. हा आठवडा अशाच एखाद्या नव्या दरवाजाची चाहूल देत आहे. त्या आठवड्यात एखादी छोटी घटना घडेल, ती त्या क्षणी वाटेल, पण काही आठवड्यानंतर तुम्हाला जाणवेल की तीच घटना तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात होती. म्हणूनच या आठवड्याचा ग्रुप राहा आणि प्रत्येक भेद, प्रत्येक संधी, प्रत्येक संकेताकडे लक्ष द्या, कारण सोमवती अमावस्येनंतर ब्रह्मांड तुमच्यासाठी एक नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.